ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। बोगस मतदार याद्या जे दुबार नावं आहेत या संदर्भात आज भेट घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेले आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जे नाशिक शहरातील मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांच्या याद्या ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जे याद्या आहेत त्या थेट कलेक्टरांसमोर ठेवलेल्या होत्या। यामध्ये जी असलेली दुबार नावे आहेत ती वगळण्यात यावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, भेट घेतलेली आहे। काय नेमकं चर्चा झाली मतदारांसंदर्भात? नाशिक महानगरामध्ये जे 4 विधानसभा मतदारसंघ आहे याच्यात उर्वरित तालुक्यातील म्हणजे उर्वरित विधानसभेचे डुप्लिकेट नावं जे दिंडोरीला असतील, निफाड, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा इथं जे कुटुंब वास्तव्याला आहे त्यांचेच नावं कोणीतरी प्रतिनिधींनी इथं वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी टाकून घेतलेले आहेत। म्हणजे ही टोळी इंटेन्शनली टाकली आहेत आणि अशी नावं साधारणतः 3,53,000 नावं आहेत 4 मतदारसंघाचे। आणि ते आम्ही याद्यांवाईज म्हणजे नांदगावचे नावं कसे ह्या भागात आहेत पश्चिममध्ये, दिंडोरीचे नावं कसे पूर्वमध्ये आहेत, त्या कुटुंब आम्ही ते नावं त्या जिल्हाधिकाऱ्यांना दाखवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डिलीट करा। नक्कीच तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, त्यांना हे नावं वगळण्यासाठी विनंती केलेली आहे। नेमकं तुम्हाला आता काय आश्वासन मिळालं? खरं तर निष्क्रिय असं प्रशासन काम करते, सत्ताधारी निष्क्रियपणे त्यांच्यावर दबाव टाकत आहे। आणि बघायला गेलं तर आम्ही आता कलेक्टर साहेबांना जो भेटलो आहे त्यांनी कुठल्या प्रकारचं आश्वासनाचं आम्हाला स्पष्ट केलेलं नाही। त्यांनी निवडणूक ऑफिस जे कार्यालय त्यांच्यावरती ढकलला विषय। आणि 2024मध्ये आम्ही स्वतः माणसं लावून हे सगळं दुबार नावं डुप्लिकेट नावांची यादी तयार केली होती। त्यांनी पिटिशन पण आम्ही दाखल केलेलं आहे। आणि एक गरुडा ॲप सॉफ्टवेअर म्हणून आहे या सत्ताधाऱ्यांनी काढलेलं आहे। या सत्ताधाऱ्यांचं ते सर्व प्रकार आहे म्हणजे त्यांचे वैयक्तिक 500, 700 नावं हे डायरेक्ट पर्सनली घेतले जातात। इथं प्रत्येक 124 मतदारसंघामध्येचं ऑफिस आहे तिथं त्यांचे नातेवाईक लोक कामाला आहे। म्हणजे जे डायरेक्ट आरोप करतो या सत्ताधाऱ्यांचे लोक कामाला आहे, त्यांच्या नात्यागोत्यातले लोक त्यांचे मतदार नोंदणी बरोबर व्यवस्थित होते। आपण एखादे 10-20 नावं पाठवलं तर घेत नाही, ते बाजूला टाकले जातात। आणि असंच या प्रकारे सत्ताधाऱ्यांचा हा गोंधळ आहे। आणि याच्यावर आमचा सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। एक प्रूफ सहित निवेदन दिलेलं आहे। आता त्यांनी काय कारवाई करावी त्यांनी सांगावं, लवकरात कारवाई झाली पाहिजे। आपण मागच्या काळात देखील अशाच पद्धतीचं मतदार याद्या घेऊन याच ठिकाणी आलो तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती। त्यावेळेस देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि प्रूफसह दिलं की या ठिकाणी दुबारा मतदान नोंदणी आहे। पण भाऊंनी जसं सांगितलं की यांच्यावरती कुठलाही फरक पडत नाही। आता हे जेही आमदार शहरामध्ये निवडून आले हे सर्व बोगस मतदानाच्या जोरावरच निवडून आलेले आहे। जर आता आम्ही पुन्हा हे सर्व निवेदन देऊन देखील आणि सर्व पुरावे दिले, त्यांना पेनड्राईव्ह देखील दिला, एवढं करून जर हे नावं दुबारा कट झाले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू। आपण शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देत आहे? हो, नक्कीच। आमचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती पण केली आहे। आणि जर ही मागणी आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा सुद्धा इशारा त्यांना दिलेला आहे। आपण ज्या मतदार याद्या घेऊन आलेल्या आहेत कुठल्या आहेत आणि किती याच्यामध्ये नाव आढळून? यामध्ये जसं बघायला गेलं 125मध्ये 1,09,000 नावं दुबार नाव आहे। 123मध्ये 124मध्ये 71,000 नावं दुबार नावं आहे। 123मध्ये 1,13,000 नावं आहे। देवळाली मतदारसंघात एकूण 60 नावं दुबार नावं आहे। आणि हे 4 मतदारसंघात जे दुबार नाव आहे हे पूर्ण 15 तालुक्यात म्हणजे जिल्हावाईजच यांची नावं प्रत्येक मतदारसंघात हे दुबार नावं जोडलेले। आणि हे कुटुंब त्या मतदारसंघात मध्य असो किंवा पश्चिम असो किंवा पूर्व असो या पंचवटी मतदारसंघात 1,13,000 मतदार। आणि तुम्ही विधानसभेचा जो रिझल्ट बघितला हा रिझल्ट ह्याच टोळी जी वोट चोरी झालेली ही वोट चोरी ह्या बोगस नावाचीच आहे। आणि म्हणून जे आम्ही मागणी केलेली आणि अशा मागण्या आम्ही 2018पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या जिल्हाधिकारी कार्यालयानं करत आहे। यांचा कोणताही प्रशासकीय किती आम्ही जरी आमचे कपडे काढून जरी बसलो तर यांच्याकडनं ही मतदार यादी होणार नाही। परंतु आमच्या वरिष्ठांनी असं सांगितलं का ह्या मतदार याद्या 1992 पासून जे मतदार याद्या आहे ते पूर्ण डिलिशन कराव्या आणि नवीन जनगणना जेव्हा होणार आहे, जनगणना ज्या दिवशी 2027 पासून होणार आहे, जनगणनेनुसार मतदार नावाचं नाव नोंदणी करण्यात यावी। आता आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात, अल्टिमेटम दिलात, आता आपली अंतिम भूमिका काय? नाही, आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाला उद्या आमचे राऊत साहेब असतील, राजसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख लोक असतील, सर्व पक्ष भेटणार आहेत। कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल
परंतु नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व प्रमुख लोक, आमची कोर कमिटी, प्रमुख पदाधिकारी आम्ही ठरवून आणि त्यांनासुद्धा हे निवेदन देणार आहोत. त्याच्यानंतर खासदारांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि याचा पाठपुरावा आम्ही 100% करणार. आणि आता जेव्हा महानगरपालिकेची प्रारूप यादी येईल तेव्हा आम्ही बूथनिहाय आम्ही 100% ऑब्जेक्शन घेणार आहोत. फॉर्म नंबर 7 भरणार आहोत. बघू मग आणि काय करतात ते. नाहीतर मग घुसावं लागेल इथं आम्हाला शिवसैनिकांना. नक्कीच आपण जर बघितलं तर योग्य निर्णय झाला नाही, या संदर्भात कारवाई केली नाही तर आम्ही शिवसैनिक घुसू अशा पद्धतीचा एक इशारा देखील या ठिकाणी शिवसैनिकांनी दिलेला आहे आणि एक अल्टिमेटम देखील जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. या संदर्भात आता निवडणूक आयोगाला देखील नाशिकचं जे शिवसेना ठाकरे गटाचं मंडळ आहे ते भेटणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.